Welcome to our TMC virtual classroom. Myself Suchita Telone. Today we are going to learn activity sheet question number 1, section 1, question number 1, language study. आपण यापूर्वी फुल क्वेश्चन पेपर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, 2 पार्ट मध्ये क्वेश्चन पेपर कसा असतो त्याचे थोडक्यात बरेचसे प्रश्न घेतलेले आहेत. रायटिंग स्किल मधले देखील आपले जे मौळे सर आहेत ते देखील त्यातले सेपरेट एक क्वेश्चन घेत आहेत. आज मी तुम्हाला लँग्वेज स्टडी आपला जो पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न मी आज या ठिकाणी थोडा डिटेल मध्ये घेणार आहे. कारण हा प्रश्न जरी इतका सोपा असला तरी देखील काय होतं, त्यातले काही प्रश्न असे असतात की जे विद्यार्थ्यांना समजत नाही, पटकन त्यातल्या सूचना कळत नाहीत आणि त्यामुळे मुलं ते प्रश्न सोडवत नाही. तर तो थोडासा आपण त्यातलं डिटेल मध्ये त्याचा अभ्यास करूया. तुम्हाला माहिती आहे की आपला यातला पहिला प्रश्न काय असतो तुमचा, क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए आणि बी असतात. क्वेश्चन नंबर 1 ए मध्ये तुम्हाला डू एज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी 8 मार्क्स असतात आणि तुम्हाला 6 क्वेश्चन्स त्यामध्ये दिलेले असतात. त्यामध्ये तुम्हाला फक्त 4 प्रश्न सोडवायचे असतात. पण मी लास्ट टाइम देखील सांगितलेलं आहे की जरी तुम्हाला 4 प्रश्न सोडवायला सांगितले तरी देखील तुम्ही काय करायचे, त्यातले 6 प्रश्न सोडवायचे आहेत, जेणेकरून तुमचे सगळे बरोबर येतील. जर एखादा त्यातलं काही चुकला किंवा त्यात जर तुम्हाला हाफ मार्क्स किंवा 1 मार्क्स मिळाला तर पुढचे जे कम्प्लिटली बरोबर असतील ते तुम्हाला मार्क्स जातील, त्यामध्ये ऍडजस्ट होतील. आता आपण याच्यामधले पहिले सगळे जे प्रश्न आहेत 6 प्रश्न ते बघूया. तर पहिला प्रश्न काय तुमचा, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग लेटर्स. त्यानंतर सेकंड असतो पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकली ऑर्डर. थर्ड आहे पंचुएट द फॉलोइंग. त्यानंतर फोर्थ आहे तुमचं मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द वर्ड अनबिटेबल. त्यानंतर राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. हा प्रश्न थोडासा आपण डिटेल मध्ये घेणार आहोत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे, त्यामध्ये कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन ऍड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. यामध्ये देखील मी तुम्हाला थोडीशी यामध्ये एक्स्ट्राची माहिती सांगेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर तुमचा ए मधला बी आहे, डू एज डायरेक्टेड. त्यामध्ये देखील तुम्हाला अटेम्प्ट एनी 1 ऑर दिलेला असतो, 2 पैकी 1 तुम्हाला या ठिकाणी सोडवायचा असतो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन असतो तुमचा त्यातला सेकंड क्वेश्चन अटेम्प्ट एनी 1. त्यामध्ये देखील तुम्हाला 2 प्रश्न दिलेले असतात, त्यापैकी तुम्हाला 1 सोडवायचा असतो. त्यामध्ये तुम्हाला ऍड प्रेफिक्स ऑर सफिक्स, नेक्स्ट प्रेफिक्स ऑर सफिक्स, आणि त्याच्यावरतीच तुम्हाला काय करायचंय, मेक मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे हे जे प्रश्न आहेत ते आपण थोडेसे आता आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत. आता या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे आपला बघा, कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग द करेक्ट लेटर्स. In this activity type any 4 minimum 5 letter words from the course book will be given. With 1 letter missing in each, complete these words by filling in the missing letters. Try to memorize the spelling of the words from the course book well. तुम्हाला यासाठी काय करायचे, टेक्स्टबुक तुम्ही रीड करणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्ही जे क्वेश्चन पेपर मधले आपल्याला प्रत्येक प्रश्नांसाठी जर आपण प्रॉपरली जर तुम्ही टेक्स्टबुक मध्ये लेसन जर रीड केलेले असतील तर तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवणं म्हणजे इझी जातं. यातले तुम्हाला जे शब्द जे दिलेले आहेत बघा ना तुम्ही, कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. यामध्ये काय असतं, तुम्हाला 4 वर्ड्स तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले असतात. ते 4 वर्ड्स मध्ये तुम्हाला मिनिमम 5 लेटर्सचे वर्ड्स असतात, त्यापेक्षा मोठे वर्ड्स असत नसतात. हे बघा आता तुम्हाला पहिल्यांदा मी इथे दिलेले आहे की हे आता आपल्याला हा प्रश्न थोडासा सोपा जातो, पण त्यासाठी तुम्ही जर हे सगळे जर शब्द जर वाचले तर तुमच्या लक्षात येईल की बघा सगळे शब्द, सगळे जे वर्ड्स आहेत ते सर्व सोपे आहेत तुम्हाला. म्हणजे तुम्ही रेग्युलर हे बऱ्याचदा तुमच्या नजरेखालून किंवा बऱ्याचदा तुम्ही ते यूज करतात असेच काय असतात या ठिकाणी वर्ड्स असतात. जास्त मोठे देखील वर्ड्स नसतात, फक्त 5 लेटर ते मिनिमम 5 लेटरचे असतात. त्यापेक्षा कदाचित एखादा दुसरा मोठा देखील असू शकतो, पण छोटे देखील नसतात. आणि त्यामध्ये प्रत्येक वर्ड्स मध्ये फक्त तुम्हाला एकच मिसिंग लेटर दिलेलं असतं. म्हणजे अशा टाइपचा तुम्हाला हा प्रश्न असतो. खरं तर हा प्रश्न खूप सोपा आहे. तुम्ही जर थोडस जरी रीड केले शब्द किंवा तुमच्याकडे अपेक्षित असेल किंवा गाईड मधले किंवा अनेक तुम्ही प्रश्नसंच सोडवाल तर त्यामधले जर तुम्ही बरेचसे जर असे शब्द जर
त्यांचा जर सराव केला तर ऑटोमॅटिकली तुमचा हा प्रश्न इझिली तुम्हाला सॉल्व्ह करता येईल, कारण त्यात खूप काही कठीण असं नाहीये. म्हणजे जर तुम्ही तेच जर शब्द पाहिले तर ते तुम्हाला बऱ्याचदा सोडवता येतील, कारण बरेच शब्द हे रिपीट होत आहेत. आता इथे बघा तुम्ही, त्याच्यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये तुम्ही बघाल तर 4 दिलेले असतात. तर आपल्याला परीक्षेला कसे असतात तर एकाखाली एक असे दिलेले असतात. तुम्ही त्याच टाईपने काय करायचे, हे वर्ड्स त्या ठिकाणी लिहायचे, 2, 3, 4 वर्ड्स लिहायचे आणि मध्ये जिथे तुम्ही लेटर भरणार आहात, करेक्ट लेटर भरणार आहात, त्याखाली अंडरलाईन मारायचे आणि ते वर्ड्स कंप्लीट करून लिहायचे. तुम्ही पहिला वर्ड जर पाहिलं तर बघा, SCESS म्हणजे काय येणार तुमचं इथे, सक्सेस, SU. सेकंड मध्ये तुमचं ATTITUDE म्हणजे ऍटिट्यूड, किंवा पुढे बघा SLOW तुमचं LY स्लोली, किंवा SMART स्मार्ट. म्हणजे अशा प्रकारचे तुम्ही जर सगळे जर वर्ड्स पाहिले, किंवा आतापर्यंतच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत तुमच्या लास्ट इयरच्या, त्यामध्ये तुमच्या स्कूलच्या फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर जे वेळी होतात, किंवा तुम्हाला प्रॅक्टिस साठी पेपर देतात, त्यातले जर तुम्ही जर सगळे जर वर्ड्स जर तयार केले तर तुम्हाला निश्चितच यामध्ये इझिली तुम्ही 2 मार्क्स त्या ठिकाणी मिळवू शकता. आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तुमचा नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे तो देखील तुमचा सोपा आहे. पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकली ऑर्डर. यावरती मी मागच्या वेळेला देखील तुम्हाला सांगितलेलं या ठिकाणी, in this activity words have to be arranged in an alphabetically order. Alphabetically order म्हणजे काय तुमचं ABCD याप्रमाणे. In question first, 4 words starting with different letters will be given, while in question second, 4 different words starting with the same letter will given. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिलेले असतात. त्या 2 प्रश्नांमध्ये पहिला जो प्रश्न असतो तो साधारणपणे काय असतं, त्याचे प्रत्येक लेटर्स, 4ही वर्ड्स जे आहेत त्याचे प्रत्येक लेटर्स हे वेगवेगळे असतात. मग तुम्ही त्यामध्ये काय करायचे, तर अल्फाबेटिकली कुठला वर्ड्स पहिल्यांदा येईल, प्रत्येक वेळेला तुम्ही ABCD ही असं बोलत राहायचं, म्हणजे पटापट तुम्हाला त्या ठिकाणी येत राहतं. किंवा तुम्ही त्या ठिकाणी पेन्सिलनी काय करायचं, किंवा A मधला हा पहिला वर्ड्स येतोय, लगेच B मध्ये आहे का, अजून कशामध्ये, हे पटापट तुम्ही जरी पेन्सिलनी जरी हे केलं की पटकन तुमचं काय होतं, होऊन जातं. म्हणजे तिथे त्या ठिकाणी तुम्ही जर नंबरिंग केलं क्वेश्चन पेपरवर तर झटकन तुमचं ते तुम्हाला लिहिता येईल. म्हणजे त्यासाठी तुम्ही ABCD मनातल्या मनात पटकन ते बोलायचं. त्यानंतर त्यामध्ये दुसरा जो प्रश्न असतो त्यामध्ये तुम्हाला काय असतं की स्टार्टिंग विथ द सेम लेटर्स. प्रत्येक वर्ड्सचे तुम्ही बघा या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही तर डॅमेज, डिफरन्स, डॉक्टर, ड्रॅगन, म्हणजे प्रत्येक वर्ड्स काय तुमचा हा D पासून सुरू झालेला आहे. त्यानंतर पहिलं लेटर जर तुम्ही पाहिलं तर सेम आहे, मग त्यानंतर तुम्ही काय करायचं, त्यातलं दुसरं लेटर बघायचं. कदाचित कधी कधी काय असतं की ते देखील सेम असतं, मग आपण थर्ड लेटर पाहायचं त्या ठिकाणी की थर्ड लेटर मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे. आता इथे बघा, इथे सेकंड लेटर तुमचं AIOR हे सगळे वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे तिथे प्रॉब्लेम येणार. पण कधी कधी काय होतं की तुम्हाला सेम येतं, मग अशा वेळेला काय करायचं, आपण पुन्हा अल्फाबेटिकली बोलत राहायचं आणि मग तिसरं लेटर बघायचं. तिसऱ्या लेटर मध्ये तुम्हाला वेगवेगळे वर्ड्स लेटर्स असणार आहेत, मग ते शोधून तुम्ही त्या ठिकाणी काय करायचे, अल्फाबेटिकली जसं ABCD प्रमाणे अशा पद्धतीने आपण काय करायचे, हा क्वेश्चन लावायचा. आता या ठिकाणी बघा, पहिलं आहे तुमचं रिव्हर, स्पेस, नेचर, बर्ड्स. आता या ठिकाणी पहिल्यांदा तुमचं काय येणार आहे, तर ABCD मध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी तुमचं B येईल पहिल्यांदा, त्यामुळे बर्ड्स. त्यानंतर बघा RSN यामध्ये काय येणार आहे तुमचं N येईल, नेचर. त्यानंतर रिव्हर, स्पेस. म्हणजे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काय केलेले सोडवलेले. त्यानंतर दुसरं जे आहे तुमचं ड्रॅगन, त्यानंतर तुमचं कुठलं वर्ड्स आहे तुमचं डॉक्टर, डॅमेज आणि डिफरन्स. आता या ठिकाणी पहिलं वर्ड कुठलं येणार आहे तुमचं, तर डॅमेज, कारण D नंतर A पहिल्यांदा येतो, त्यामुळे डॅमेज, डिफरन्स, डॉक्टर आणि ड्रॅगन. म्हणजे अशा पद्धतीने हा प्रश्न देखील तसा खूप सोपा आहे, म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही ते सोडवू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट सर, पंचुएट द फॉलोइंग. आता या ठिकाणी थोडंसं ऍक्च्युअली सोपं आहे, जर तुम्ही मराठीमध्ये जर विरामचिन्ह आपण शिकलेलंच असतो, जर थोडंसं लक्ष याच्यावरती पण जर घातलं ना तर
तुम्हाला तो इझिली येऊ शकतो. पण मुलं काय करतात या ठिकाणी त्यांना काय करायचं हेच कळत नाही. त्यामुळे बरेचदा मी ज्या वेळेला क्वेश्चन पेपर चेक करते त्यावेळेला लक्षात येतं की मुलं प्रश्न सोडवतच नाहीत. म्हणजे जी हुशार मुलं आहेत ती सोडवतात, पण इथे खरं तर इझिली मार्क्स मिळवू शकतात, पण त्याकडे प्रॉपरली जर तुम्ही लक्ष दिलं की एक्झॅक्टली काय करायचंय थोडंसं जरी लक्ष दिलं ना तरी देखील तुम्ही त्यामध्ये इझिली मार्क्स मिळवू शकता. आता या ठिकाणी पंचवाक्य फॉलोइंग म्हणजे काय तुमचं, तर विरामचिन्ह घाला. आता या ठिकाणी the use of punctuation marks helps to understand the meaning of the sentence in a writing clearly. म्हणजे पंक्च्युएशन मार्क्स आपण कशासाठी हे करतो, तर आपल्याला सेंटेन्सचं जे मिनिंग आहे ते क्लिअरली आपल्याला कळण्यासाठी आपण पंक्च्युएशन मार्क्स त्या ठिकाणी यूज करतो. इट इज नेसेसरी टू यूज द पंक्च्युएशन मार्क्स इन द राईट प्लेस. राईट प्लेसला जर आपण पंक्च्युएशन मार्क्स दिले म्हणजे विरामचिन्ह जर आपण योग्य त्या ठिकाणी जर घातली तर काय होतंय, वाक्याचा अर्थ देखील तुमचं मिनिंगफुली तुमचं काय होतं सेंटेन्स तयार होतं. रिमेंबर दॅट बिसाइड्स फुल स्टॉप कॉमाज. आता आपण या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की मी एक या ठिकाणी तुम्हाला सेंटेन्स देते. हॅव यू स्टडीड दॅट ही आस्क्ड मी. बघा आता आपल्याला पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे कुठले कुठले असतात, तर त्या ठिकाणी तुम्ही बघा की पहिले म्हणजे इंग्लिश मध्ये तुम्ही जर पाहत असाल की पहिल्यांदा आपण कुठल्याही वाक्याची ज्या वेळेला सुरुवात होते त्यावेळेला तुम्ही काय करायचंय, कॅपिटल लेटर यूज करायचं. सेंटेन्सच्या सुरुवातीला तुमचं काय पाहिजे, कॅपिटल लेटरने सुरुवात झाली पाहिजे, ते मोस्ट आहे. त्यानंतर तुमचे काय काय असतात, तर फुल स्टॉप देणं देखील गरजेचं आहे. वाक्य संपतं त्यावेळेला तुमचा फुल स्टॉप असणं गरजेचं आहे. म्हणजे बघा हे दोन जरी तुम्ही याच्यामध्ये जरी केले लक्ष दिलं तरी इझिली त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे वाक्य सोडू शकता. त्यानंतर कॉमाज कुठे द्यायचं, त्यानंतर क्वेश्चन मार्क्स. जर प्रश्नार्थक जर वाक्य असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे, क्वेश्चन मार्क्स दिलं पाहिजे. त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमाज. बरेचसे आपले जी वाक्य येतात परीक्षेला त्या वाक्यांमध्ये तुम्हाला इन्व्हर्टेड कॉमाचे बरेचदा वाक्य असतात. म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच जसे आपण करतो की आता इथे जसं मी सेंटेन्स लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये हे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणजे आपण की कोणतरी एखादं वाक्य बोलतोय त्या पद्धतीने जर वाक्य असेल तर तुम्हाला काय त्या ठिकाणी इन्व्हर्टेड कॉमाचा जास्त वापर करायला लागतो. त्यानंतर एक्सक्लेमेशन मार्क्स म्हणजे असे वेगवेगळे तुमचे हे चिन्ह आहेत. आता ह्या ठिकाणी बघा तुम्ही जर हे वाक्य वाचलं ना जरी तुम्ही व्यवस्थितरित्या रीड केलं तरी लक्षात येईल, हॅव यू स्टडीड दॅट ही आस्क्ड मी. असं जर वाक्य वाचलं तर आपल्याला त्याच्यातून काहीच मिनिंगफुल येणार नाही. पण मी बघा आता कशा पद्धतीने वाचते, हॅव यू स्टडीड दॅट ही आस्क्ड मी. म्हणजे या ठिकाणी तुमचं काय हॅवने जेव्हा सुरुवात होते त्यावेळेला लक्षात घ्या की तुमचं क्वेश्चनने सुरुवात झालेल्या शब्दाला म्हणजे क्वेश्चन आहे. हॅव, हॅड, हॅड म्हणजे तुमचे व्हर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यूएच क्वेश्चन हे दोन जे प्रकार असतात त्याच्यामध्ये तुमचा प्रश्न याचा अर्थ हे प्रश्नार्थक वाक्य झालं, बरोबर आहे. मग आपण इथे काय करणार, पहिलं जे लेटर आहे ते काय करायचं तुम्ही कॅपिटल लिहायचं. म्हणजे इथे तुमचं एक सुरुवात आहे. हॅव यू, मी वाचतानाच बघा, हॅव यू स्टडीड दॅट. आता ह्या ठिकाणी ही आस्क्ड मी त्याने आपल्याला म्हटलेलं आहे. म्हटल्यानंतर काय झालं की हे तुमचं वाक्य काय झालं की आस्क्ड मी तो मला म्हणालेला आहे. म्हटल्यानंतर हे काय झालं, इथे तुम्हाला इन्व्हर्टेड कॉमा द्यायचे. कारण हे काय झालेलं आहे, वाक्य एखादी व्यक्ती आपल्याला बोलते अशा वेळेला आपण काय करायचे, ते जे वाक्य आहे त्याला आपण इथे इन्व्हर्टेड कॉमा मध्ये काय करायचं, दोन्हीकडे आपण त्याला इन्व्हर्टेड कॉमा द्यायचे. आणि ज्यावेळेला आपण इन्व्हर्टेड कॉमा द्यायचं इथे आता हे प्रश्नार्थक वाक्य आहे त्याच्यामुळे इथे काय करणार आपण क्वेश्चन मार्क द्यायचं. म्हणजे हा आपला प्रश्न रेडी झाला. पण इतकं सोपं आहे की बघा तुम्ही वाक्य वाचतानाच तुम्हाला ते वाक्य अशा पद्धतीने वाचायचं की लगेच तुम्हाला विरामचिन्ह त्यातली कळतात. विरामचिन्ह बघा कुठले कुठले मी सांगितले. एक तर पहिल्यांदा तुम्ही कुठल्याही टाईपचं वाक्य असू दे पहिल्यांदा या ठिकाणी कॅपिटल लेटरने सुरुवात करायची. त्यानंतर वाक्यामध्ये फुल स्टॉप महत्वाचा आहे.
आणि अशा टाईपची ज्या वेळेला एखादी व्यक्ती आपल्याला उद्देशून बोलते आणि बऱ्याचदा अशा टाईपचे प्रश्न परीक्षेला येतात, त्यामुळे त्यामध्ये इन्व्हर्टेड कॉमास हे महत्वाचे आहेत. आता हे प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळे प्रश्नचिन्ह आपण इथे देणं गरजेचं आहे, कारण इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे अशा टाईपचे किंवा तुम्हाला कधी कधी एक्सक्लेमेशनचं वाक्य असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते देखील देऊ शकता. आणि त्यानंतर पुढचं तुमचं आहे आता या ठिकाणी ही आज हे तुमचं वाक्य इथे पूर्ण झालं. या ठिकाणी तुम्ही फुल स्टॉप द्यायचं. बघा इतकं इझी आहे. फक्त हे तुम्हाला आहे याच्यामध्ये स्पेलिंग मध्ये किंवा कुठेही काही चेंजेस करायचे नाही. फक्त तुम्हाला इथे विराम चिन्ह घालायचे. पंक्च्युएशनचा अर्थ लक्षात घ्या की विराम चिन्ह घालणं. मराठीमध्ये तुम्ही विराम चिन्ह शिकलेले आहात, इंग्लिश मध्ये देखील शिकलेले आहात. ग्रामर सेम टू सेम असतं. इंग्लिश आणि मराठीचं ग्रामर आहे सेम टू सेम आहे. त्यामुळे तुम्ही थोडेसे फक्त हे शब्द लक्षात ठेवा की त्यावेळी तुम्हाला की पंक्च्युएशन करताना आपल्याला काय करायचंय किंवा अल्फाबेटिकली ऑर्डर आपण प्रश्नामध्ये आल्यानंतर की काय करायचं हे थोडस त्याच्यावरती तुम्ही काय करायचं मनन करायचं की हा असा टाईपचा प्रश्न आहे, मग मी याच्यामध्ये काय करू शकते. कारण आपल्याला उत्तर इझिली त्या ठिकाणी असतात, परंतु प्रश्न न कळल्यामुळे मी लास्ट क्वेश्चन पेपर ज्या वेळेला घेतलं त्यावेळेला देखील बऱ्याचदा हे सांगितलं की क्वेश्चन न कळल्यामुळे मुलांना काय होतंय उत्तर लिहिता येत नाही आणि त्यामुळे तुमचे मार्क्स त्या ठिकाणी कट होतात. त्यानंतर तुमचा नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स्ट सर make 4 words each minimum 3 letters each using the letters in the given words. make 4 words. आता आपल्याला काय करायला सांगितलेलं इथे make 4 words each using the letters in the given words. खाली तुम्हाला वर्ड्स दिलेले आहे, त्यामधले तुम्ही काय करायचे तर शब्द घेऊन काय करायचे सॉरी लेटर्स घेऊन मिनिंगफुल वर्ड्स बनवायचे. मिनिमम 3 लेटर्स इच, म्हणजे कमीत कमी त्याच्यामध्ये 3 लेटर्स देखील असले पाहिजे. आता या ठिकाणी तुम्हाला बघा पहिला शब्द दिलेला आहे प्रोफाउंड. या ठिकाणी प्रोफाउंड शब्द दिलेला आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी कशा पद्धतीने करतात, मुलं काय करतात माहिती चुका त्या ठिकाणी तुम्ही ऑफ ऑन इन अशा टाईपचे प्रश्न काय करतात वर्ड्स लिहितात. या शब्दांना तुम्हाला मार्क्स मिळणार नाही, कारण या ठिकाणी जर एक मिनिंगफुल वर्ड्स तयार करायचे, हे तुमचे प्रेपोजिशन किंवा तुमचे आर्टिकल वगैरे यांना तुम्हाला मार्क्स त्या ठिकाणी नसतात. इथे तुम्हाला मिनिंगफुल वर्डच तयार करायचं असतो. आता कसं वर्ड्स तयार करायचं हा देखील थोडा सोपा प्रश्न आहे. पहिल्यांदा काय करायचं वाचतानाच बघायचं प्रोफाउंड. प्रोफाउंड आपण म्हटलं तिथे काय पहिला साधारणपणे तुम्ही 2 पार्ट जर केले ना तर तुम्हाला तिथेच तुमचे 2 लेटर वर्ड्स तयार होतात. इथे आता तुमचं फाउंड हा एक पहिल्याला वर्ड झाला. त्यानंतर तुम्ही बघा याच्यामधले स्पेलिंग बघाल तर राऊंड, त्यानंतर तुमचं लक्षात घ्यायचं की यामध्ये जे लेटर्स आहेत त्यांचाच तुम्हाला उपयोग करायचे. आता सपोज याच्यामध्ये ई नाहीये तर ई असणारे शब्द तुम्ही या ठिकाणी लिहू शकत नाही. म्हणजे याच्यामध्ये वर्ड्स मध्ये जे लेटर दिलेले आहेत त्याच लेटरचा उपयोग करून तुम्ही मिनिंगफुल काय करायचे वर्ड्स बनवायचे आहे. त्यातलेच आपण शब्द घेऊ शकतो. त्या ठिकाणी तुम्ही अजून असे वेगवेगळ्या टाईपचे तुम्ही शब्द त्या ठिकाणी घेऊ शकता. फक्त तुम्हाला इथे किती वर्ड्स बनवायचे तर 4 वर्ड्स बनवायचे असतात. त्यानंतर तुमचं नेक्स्ट क्वेश्चन आहे
एक्झाम्पल. आता या ठिकाणी इथे थोडासा हा प्रश्न जरा अवघड जातो की काय लिहायचं आपल्याला एक्झॅक्टली कळत नाही. राईट द रिलेटेड वर्ड्स ऍज शोन इन द एक्झाम्पल. तुम्हाला वर्ड दिलेले आहे आणि तुम्हाला इथे वेब डायग्राम तयार करायचा असतो. अ वेब डायग्राम विल बी प्रोव्हाइडेड विथ द वर्ड गिवन इन अ सेंटर. म्हणजे तुम्हाला सेंटरला काय केलेलं असतं, एक वर्ड दिलेलं असतं आणि वेब डायग्राम दिलेला आहे. तुम्हाला त्या ठिकाणी आकृती दिलेली असते. There will be another related word provided along with it as a specimen. की तुम्हाला अजून एखादं वर्ड त्या ठिकाणी काय केलेलं असतं, उत्तर म्हणून दिलेलं असतं. मग तुम्ही काय करायचंय, फाइंड आउट इट्स रिलेशन विथ द वर्ड इन द सेंटर. म्हणजे सेंटरला जे वर्ड दिलेलं आहे आणि साईडला जे ब्रॅकेटमध्ये जे तुम्हाला वर्ड दिलेलं आहे स्क्वेअर याच्यामध्ये स्क्वेअर मध्ये त्याचं आणि त्याचं रिलेशन काय आहे हे पाहायचं. आता याच्यामध्ये कुठल्या टाइपचे वर्ड्स असतात, मॅक्झिमम तुम्हाला नाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब आणि ऍडवर्ब अशा टाइपचे तुम्हाला दिलेले असतात. म्हणजे जर तुम्हाला कंसामध्ये जर आणि सूचना दिलेली असते तुम्हाला त्या ठिकाणी नाउन दिलेलं असेल तर तुम्हाला त्याचं काय करायचंय, ऍडजेक्टिव्ह करायचं, किंवा वर्ब दिलं असेल तर ऍडवर्ब करायचं. म्हणजे अशा टाइपची सूचना देखील त्या ठिकाणी कधी कधी दिलेल्या असतात. किंवा तुम्ही काय करायचे तर साधारणपणे त्याचं रिलेशन बघायचं, जे कंसामध्ये काय दिलेलं आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये स्पेसिमन उत्तर काय दिलेलं आहे हे पाहायचं. आणि मग आपल्याला बाबा नाउन दिलंय तर इथे ऍडजेक्टिव्ह लिहायचे, ऍडजेक्टिव्ह दिला असेल तर तुम्हाला नाउन लिहायचे, किंवा वर्ब दिला असेल तर ऍडवर्ब लिहायचे, ऍडवर्ब दिला असेल तर तुम्ही वर्ब लिहायचे. म्हणजे अशा पद्धतीचे हे तुम्ही त्या ठिकाणी थोडंसं ठरवायचं. ह्यासाठी तुम्ही जर याच्यामध्ये दिलेले जे मी सॅम्पल आता याच्यामध्ये देणार आहे तुम्हाला, ते सगळे काय करा, सोडून ठेवा. प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले जे तुमच्या असतील अशा टाइपचे प्रश्न आहेत किंवा अपेक्षित मध्ये तुम्हाला वेगवेगळे दिलेले आहेत सोडवण्यासाठी, हे जर तुम्ही सगळे सोडवले म्हणजे थोडीशी जर प्रॅक्टिस केली या प्रश्नाची तर लगेच तुमच्या लक्षात येऊ शकतं की आपल्याला एक्झॅक्टली या ठिकाणी काय लिहायचं. थोडं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. Full marks can be scored easily with sufficient practice of solving this type of activities. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी फुल मार्क्स मिळू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला बघा की वॉक ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला स्लोली हे दिलेलं आहे. आता वॉक हे काय झालं, तुमचं वर्ब झालेलं आहे. वॉक म्हणजे चालणे, आणि या ठिकाणी तुमचं आता साईडला काय दिलेलं आहे तर तुम्हाला स्लोली. स्लोली म्हणजे काय झालं, तुमचे ऍडवर्ब झालं, म्हणजे क्रिया झालेली. जसं क्रियापद इथे आहे आणि त्या क्रियापदाचं तुम्हाला काय दिलेलं आहे त्या ठिकाणी क्रिया विशेषण दिलेलं आहे की वॉक कसं करते तर स्लोली करते. मग या ठिकाणी तुम्ही काय काय लिहू शकता बघा. आता मी तिथे एक सोडवून दिलेलं उदाहरण तुम्हाला. क्वाइटली शांतपणे एखादा वॉक करते, एखादा फास्ट आहे, किंवा तुम्ही केअरफुली, स्पीडली, म्हणजे कशा पद्धतीने त्या ठिकाणी सगळे काय आलेले तुमचे ऍडवर्ब आले. जनरली ऍडवर्ब असेल त्यावेळेला एलवाय लागलेलं असतं, लक्षात ठेवा आहे की त्या ठिकाणी तुम्हाला मग सगळे काय करायचे त्या ठिकाणी ऍडवर्बच लिहायचे आहेत. आता आपण एखाद्या अजून इथे उदाहरण मी तुम्हाला सांगते की कशा पद्धतीने इथे हे केलेले. आपण काय पाहिलेलं त्याच्यामध्ये की क्रियापद आहे आणि त्याला आपण काय करायचं वर्ब असेल तर ऍडवर्ब करतो. आता या ठिकाणी तुमचं काय दिलेलं आहे, गर हे काय झालं तुमचं नाउन झालं. मग आता नाउन असेल तर तुम्हाला काय करायचंय ऍडजेक्टिव्ह लिहायचं. कारण इथे तुम्हाला बघा काय केलेलं या ठिकाणी प्रीटी म्हणजे मुलगी कशी आहे तर सुंदर. आता इथे नाउन दिलं की नाउनचं वर्णन आपण करायचं. एक लक्षात ठेवा की हे काय आहे, तुम्हाला नाउन आहे, वर्ब आहे की अजून ऍडजेक्टिव्ह हे कळायला पाहिजे.
आता गर्ल म्हटलं की ते सहजरित्या तुम्हाला समजू शकतं की हे नाऊन झालं. आता नाऊन म्हटल्यानंतर काय होणार आहे की त्याच्याबद्दलच आपल्याला माहिती सांगते. नामाबद्दल ज्या वेळेला आपण माहिती सांगतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, विशेषण म्हणतो. आता तिचं विशेषण काय दिलेलं आहे, तर प्रीती हे काय झालं, विशेषण झालं. मग इथे आपल्याला ह्या सगळ्या स्क्वेअर मध्ये काय करायचंय, तर आपल्याला त्या ठिकाणी विशेषणच लिहायचे, म्हणजे ऍडजेक्टिव्हच लिहायचे. आता ती मुलगी म्हटलं की आपण काय करायचंय बघा, स्मार्ट, स्मार्ट आहे. त्यानंतर स्मॉल गर्ल, मग तुम्ही इथे अजून बिग गर्ल हे घेऊ शकता, किंवा अजून तुमचं टॉकेटिव्ह म्हणजे काय, सतत बडबड करणारी. आपण एखाद्या मुलीचं वर्णन करतो की खूप बडबड बडबड करते, किंवा इथे ब्युटिफुल, किंवा तुमचं अजून चीअरफुल. म्हणजे अशा टाईपची वेगवेगळे तुम्ही उदाहरणं या ठिकाणी देऊ शकता. मी इथे एक्स्ट्रा दिलेले आहेत, पण तुम्ही अजून वेगवेगळे त्या ठिकाणी काही शब्द लिहू शकतात. पण ते सगळे वर्ड्स लिहिताना काळजी घ्यायची की ते काय असले पाहिजे, तुमचे ऍडजेक्टिव्हच असले पाहिजे, म्हणजे विशेषण. लक्षात ठेवा की इथे मी मगाशी म्हटलं की गर्ल, आता गर्ल हे एखादं काय व्यक्तीचं नाव किंवा तुमच्या धड्यामधले काही असे वर्ड्स येतील, नाउन्स येतील, तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचंय, इथे जर तुमचं नाउन आलं की समजायचं की मला इथे काय करायचे, सर्व ऍडजेक्टिव्हच लिहायचे, म्हणजे त्या नामाबद्दल मला काय करायचे, माहिती सांगायची की मुलगी कशी आहे. मग आपण त्याची वेगवेगळी काय करायचे, तिचं वर्णनात्मक इथे काय करायचे, शब्द जे येतील म्हणजे आपले ऍडजेक्टिव्ह जे येतील ते ऍडजेक्टिव्ह त्या ठिकाणी आपल्याला लिहायचे असतात. कळलं? आणि जर तुमचं वर्ब जर घेतलं तर काय होणार आहे, तुमचं ऍडवर्ब लिहायचं, किंवा जर तुमचं हे असेल ऍडवर्ब असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी वर्ब लिहायचे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, त्या ठिकाणी लिहायचे. या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, तर रिलेशन बघायचे. पहिल्यांदा वर्ड मध्ये काय रिलेशन दिलेले, एक तुम्हाला वर्ड सेंटरला दिलेला असतो आणि एक सोडवून दिलेला असतो. त्या दोघांचं रिलेशन जर तुम्ही लक्षात घेतलं तर काय होईल, आपल्याला ते इझिली सोडवता येईल. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन काय तुमचं, राईट रिलेटेड वर्ड्स ऍज इन्स्ट्रक्टेड ऍज ऑर ऍज शोन इन द एक्झाम्पल. म्हणजे तुम्हाला हे तुम्हाला मी उदाहरण सोडवायला म्हणून दिलेले, तर ती तुम्ही सोडवायची. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऍज इन्स्ट्रक्टेड. लेट इच वर्ड बिगिन विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. या ठिकाणी काय पाहायचंय तुम्हाला, तर इन दिस ऍक्टिव्हिटी यू आर एक्सपेक्टेड मेक वर्ड चेन ऑफ नाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब. तुम्हाला मी मागच्या वेळेला देखील सांगितलेलं आहे की तुम्हाला पार्ट ऑफ स्पीचचा अभ्यास करायला पाहिजे. आपल्याला बरेचसे प्रश्न, मॅक्झिमम 3 ते 4 प्रश्न आपल्याला पार्ट ऑफ स्पीच वर येतात. जे लँग्वेज स्टडी मध्ये तर आहेच, पण तुमचे जे टेक्स्टबुक वरचे टेक्स्च्युअल जे पॅसेज असतात त्यामध्ये देखील तुम्हाला 1 किंवा 2 प्रश्न तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच वरती विचारले जातात. आता जसं आपण लास्ट क्वेश्चन पाहिलं की त्याच्यामध्ये तुम्हाला नाउन कळलं पाहिजे किंवा ऍडजेक्टिव्ह कळलं पाहिजे, वर्ब कळलं पाहिजे, तसंच या ठिकाणी देखील तुम्हाला काय करायचंय, तर वर्ड चेन करायची. आता वर्ड चेन लिहिताना तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं असतं की कशाची वर्ड चेन करायची, वर्बची करायची, नाउनची करायची, ऍडवर्बची करायची, कशाबद्दल आपल्याला करायची ती वर्ड चेन, तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नामध्ये सांगितलेलं असतं. मग त्याच पद्धतीने आपण काय करायचे, तिथे लिहायचे. आता ज्या वेळेला you will be given one word, start forming the chain from the last letter of the given word and then continue making the words using the last letter of each following word. In this way, form a chain of our words, 4 words for each part of the speech given.
आपल्याला प्रत्येक वेळेला काय करायचे तर तुम्हाला 4 वर्ड्स त्या ठिकाणी लिहायचे. जे प्रत्येक वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी सूचना दिलेली असेल, नाउनची करा वर्ड चेन किंवा वर्बची करा किंवा अजून कसली करा, तर त्या ठिकाणी तुम्हाला जी माहिती दिलेली असेल ती तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लीट करायची. आता या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहूया. मी तुम्हाला इथे काय सांगितलं बघा, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ड्स. वर्ड म्हणजे काय, तुमचं तर क्रियापदच त्या ठिकाणी आली पाहिजे. मुलं काय करतात की त्या ठिकाणी कुठलेही नाव लिहून ठेवतात, काही जे त्यांना आठवेल ते नाव, मग त्यामध्ये नाउन, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब किंवा वर्ब काही त्यामध्ये मिक्स करून ठेवतात. तर तसं नाही करायचं. आपल्याला वर्ड चेन वर्बची म्हटलं तर त्या ठिकाणी वर्बच आले पाहिजेत तुमचे. म्हणजे वर्ब म्हणजे काय तर क्रियापद. क्रियापद आपण प्रत्येक वाक्यामध्ये आपण क्रियापदांचा वापर करतो, तर त्या ठिकाणी तशाच पद्धतीचे तुमचे आले पाहिजे. आता सपोज इथे तुम्ही मी पहिलं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे, इट. इटला इथे आता इथे पहिला शेवटचा वर्ड काय तुमचा इथे त्यांनी दिलेले पण आहे टी. म्हणजे याचा अर्थ तुम्ही काय करायचे, टी पासून सुरुवात करायची. मग ते तुमचे काय आले पाहिजे त्या ठिकाणी तर वर्बच आले पाहिजे. सपोज आपण इथे काय घेतलं टीयर, मग तुम्हाला पुन्हा आर पासून काय करायचंय रीड, त्यानंतर तुमचं डिफेक्ट आणि मग पुन्हा टीच, टी पासून टीच. म्हणजे इथे बघा प्रत्येक काय केलेले तुम्ही आर घेतला आपण इथे टी पासून, पुन्हा इथे डी पासून घेतलं इथे टी पासून. म्हणजे प्रत्येक लेटर तुम्हाला तुम्ही सोडवतात, पण सोडवताना काय करताय तर त्याच्यामध्ये तुम्ही मिक्सिंग करतात. इथे मध्येच कुठे नाउन घेतात, कुठे वर्ब घेतात. म्हणजे अशा पद्धतीने ज्या वेळेला तुम्हाला हे सांगितलेलं असेल. आता या ठिकाणी बघा की दुसरा जो प्रश्न दिलेला आहे तुम्हाला मी, कंप्लीट द वर्ड चेन्स ऑफ नाउन्स. म्हणजे नाउन्स म्हटल्यानंतर तिथे काय आलं पाहिजे तुमचं तर फक्त त्या ठिकाणी नाम म्हणजे नामच आले पाहिजे. आता नाम घेताना पण काय करतात मुलं की एखाद्या विद्यार्थ्याचं नाव लिहिलं, सपोज आता इथे सोल्जर आहे, सोल्जरचं इथे आर पासून आपल्याला लिहायचंय. इथे काय करणार मुलं मग रोहन, रोहन झालं तुमचं एन वन ना पुन्हा नितेश, हर्ष किंवा अजून हेमा. तर हे तुमचं चुकीचं येऊ शकतं, कारण या ठिकाणी तुमचं काय नाउन्स म्हटलं तर तुम्ही काय केले फक्त सगळे तुम्हाला वर्गातले विद्यार्थ्यांची नावं आठवतात, मग ती तुम्ही त्या पद्धतीने लिहित राहता. तर या ठिकाणी एकदा जर तुम्ही एखाद्या कॅटेगरी मधलं नाव घेतलं तर पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची म्हणजे मुलाची किंवा मुलींची नावं घेता कामा नये. मग या ठिकाणी तुम्ही काय करायचे तर वेगवेगळे तुमचे नाऊन आले पाहिजे. मग तुम्ही एन वर अजून काहीतरी वेगळं नाव घेऊ शकता. म्हणजे प्रत्येक तुमचं काय आलं पाहिजे क्रायटेरिया हा या ठिकाणी वेगवेगळा आला पाहिजे. एकाच टाईपचे तुम्ही नाऊन घेता कामा नये. मग त्या ठिकाणी तुम्ही जर आर वरनं रोज घेतलं, रोज वरनं तुम्ही ई वरनं मग पुन्हा रोज म्हणजे तुमच्या फ्लॉवर कॅटेगरी झाली, मग त्यातला पुन्हा तुम्ही शब्द देऊ नका. तिथे तुमचं एलिफंट, मग पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता तर अजून वेगळा एखादा शब्द तुम्ही घेऊ शकता किंवा तुमचं एम वरनं मदर. म्हणजे असे वेगवेगळे तुम्ही त्या ठिकाणी काय करायचे नाऊन घ्यायचे. एकच क्रायटेरिया मधले तुमचे नाऊन येता कामा नये, मग त्याला तुमचे मार्क्स मिळतील. लक्षात वर्ड चेन करताना तुम्हाला त्या ठिकाणी सूचना दिलेली असते, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडवर्ब्स. ही जी सूचना दिलेली असते त्या सूचनेनुसारच तुम्ही काय करायचे वर्ड चेन बनवायचे. तुम्ही वर्ड चेन बनवतात, बरीचशी मुलं त्यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे सोडवतात, पण त्यामध्ये काय चुका करतात ते की वर्ब असेल तरी पण त्या ठिकाणी नाउन लिहितात. म्हणजे वर्ब कुठले आले पाहिजे, नाउन कुठले आले पाहिजे. बऱ्याचदा मुलं नाउनच लिहितात कारण ते त्यांना माहिती असतं की नावं साधारणपणे लक्षात येतात, त्यामुळे तेच लिहितात. पण तुम्हाला वर्ब, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब्स हे सगळे त्या ठिकाणी काय झाले पाहिजे लिहिता आले पाहिजे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी फुल्ली मार्क्स मिळू शकतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सर, नेक्स्ट पाटील सर. आता आपला क्वेश्चन नंबर 1 मधला ए आपला झालेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की 6 ऍक्टिव्हिटीज असतात. 6 मधल्या तुम्हाला 4 सोडवायच्या असतात. म्हणजे तुम्हाला 8 मार्क्सचा तो प्रश्न आहे. तर तुम्ही त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी पाहिलेल्या. आता आपण
नेक्स्ट क्वेश्चन ए मधला बी पाहूया. डू एज डायरेक्टेड. आता या ठिकाणी त्यामध्ये देखील तुम्हाला 2 प्रश्न दिलेले असतात. 2-2 मार्काचे असे प्रश्न असतात. इथे तुम्हाला अटेम्प्ट एनी वन. पुन्हा तुम्हाला काय करायचं असतं, 2 दिलेले असतात, त्यापैकी तुम्हाला एक सोडवायचं असतं. कुठला तरी ऑर दिलेला असतो त्या ठिकाणी. In this activity, pages from the course book will be given to form a meaningful sentence. You should know the meaning of the phrases clearly and correctly when creating the sentence. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की तुम्हाला ज्या वेळेला फ्रेजेस तुम्ही वाक्यामध्ये त्याचा उपयोग करता त्यावेळेला तुम्हाला त्याचं मिनिंग साधारणपणे माहिती असेल तर तुम्ही इझिली काय करू शकता, वाक्यामध्ये त्याचा उपयोग करू शकतात. तुम्हाला मराठीमध्ये पण वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा असा प्रश्न येतो. तो सेम प्रश्न या ठिकाणी आहे. आपण वाक्प्रचाराला इथे काय म्हटलेलं आहे, फ्रेजेस. मेक शुअर टू यूज प्रॉपर टेन्स व्हाईल फॉर्मिंग द सेंटेन्स. म्हणजे प्रॉपर टेन्सचा देखील तुम्ही त्या ठिकाणी उपयोग करायचा. डू रिमेंबर टू स्टडी द फ्रेजेस ऑन कोर्स बुक पेजेस नंबर 12, त्यानंतर 115 आणि 162. बघा यामध्ये तुम्हाला कोर्स बुक मधले म्हणजे तुमच्या टेक्स्ट बुक मधले पेजेस पण दिलेले आहेत. त्या पेजेस वरती साधारणपणे बरेच तुमचे फ्रेजेसचे प्रश्न आहेत. ते प्रश्न किंवा ते फ्रेजेस जर तुम्ही पाठ करून ठेवले किंवा त्यांचा वाक्यात उपयोग कसा करायचा तरी देखील तुम्हाला हा प्रश्न सोपा जाऊ शकतो. म्हणजे इतकं इझिली त्यांनी त्या ठिकाणी मी सूचना पण दिलेली की या पेजेसवर फ्रेजेस आहेत ते तुम्ही काय करा, त्यांचे मिनिंग आणि त्यांचे प्रत्येकाचे याच्यामध्ये वाक्यामध्ये कसा उपयोग करायचा, त्याच्यापासून कसं तुम्ही मिनिंगफुल सेंटेन्स करणार आहात हे जर तुम्ही याची जर प्रॅक्टिस केली की त्या शब्दाचे 2-3 वाक्य जर तुम्ही बनवून ठेवली तर तुम्हाला काय होईल, ते इझी पडेल. इथे तुम्हाला टेक्स्टबुकचे नंबर, पेज नंबर दिलेले आहेत, तिथे तुम्ही जा आणि त्याच्यावरती तुमचे जे फ्रेजेस आहेत ते रीड करा, त्यांचे मिनिंग पाठ करून ठेवा आणि त्याचं वाक्यात उपयोग मिनिंगफुल सेंटेन्स कसं बनवायचं ते देखील रेडी करून ठेवा. आता या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे, टू गिव्ह अप. आता क्वेश्चन बघा कसं आहे, कुठल्या शब्दाचं तुम्ही सेंटेन्स बनवायचे हे देखील कळत नाही. मुलं सगळीच्या सगळी सूचना त्यामध्ये लिहितात. सूचना प्रत्येक वेळेला त्या प्रश्नाची लक्षात घ्या. काय सांगितलेलं आहे, मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग. म्हणजे मेक मिनिंगफुल तुम्हाला सेंटेन्स बनवायचंय बाय युजिंग द फ्रेजेस. आता इथे तुम्हाला ज्याचं बनवायचंय ते शेवटी दिलेलं असतं वर्ड, त्याला तुमचं कॉमा दिलेले असतं, इन्व्हर्टेड कॉमा दिलेले असतात. टू गिव्ह अप. टू गिव्ह अपचं तुम्ही काय करायचंय, त्या फ्रेजेसचं वाक्यामध्ये रूपांतर करायचं. आता टू गिव्ह अप म्हणजे काय की आपण मराठीतनं ते सोडून देणे असा अर्थ होतो. आता या ठिकाणी आन्सर काय दिलेलं बघा, डोंट गिव्ह अप होप. म्हणजे काय, तुम्ही आशा सोडू नका. म्हणून त्या ठिकाणी निगेटिव्ह वापर केलेलं. त्या ठिकाणी गुड डेज आर बाउंड टू कम. चांगले दिवस आपले येतील. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही गिव्ह अपचे अर्थ करू शकता. किंवा टू गिव्ह अप अवर बॅड हॅबिट्स. असे वेगवेगळे वाक्य तुम्ही या ठिकाणी बनवू शकता. त्यासाठी आपल्याला त्याचं काय असलं पाहिजे, तुमचं तर पेजेसचा अर्थ तुमच्या लक्षात आलेला असला पाहिजे. त्यानंतर इथे मी तुम्हाला टू टेक नोटीस ऑफ किंवा अजून तुमचे टू पॉन्डर ओव्हर, टू बी इनग्रॉस इन, टू फिगर आउट, टू बी ओव्हरहेल्ड बाय, हे सगळे जे फ्रेजेस आहेत ते आपल्या टेक्स्टबुक मधलेच आहेत. तुम्हाला हे लेसन्स मध्ये गेलेले आहेत आणि जसे मी पेज नंबर सांगितलेले तुम्हाला त्या पेज वरती देखील तुम्हाला हे फ्रेजेस त्या ठिकाणी सापडणार आहेत. आता या ठिकाणी पहिलं जरी आपण घेतलं टू टेक नोटीस ऑफ, त्याचं आपण काय वाक्यामध्ये लक्षात करू शकतो, हे लक्षात घेणं. नोटीस म्हणजे काय, लक्षात घेणं. द बॉय डिड नॉट टेक नोटीस ऑफ हिज फादर्स वॉर्निंग. की मुलाने त्याच्या वडिलांची नोटीस लक्षात घेतली नाही. किंवा द स्टुडंट डिड नॉट टेक नोटीस ऑफ हिज टीचर्स. म्हणजे त्यांनी टीचरची नोटीस लक्षात घेतली. म्हणजे असं तुम्हाला एक सोप्या पद्धतीने तुम्ही त्याचं काय करायचंय, सेंटेन्स मध्ये रूपांतर करायचं. त्यासाठी तुम्हाला त्याचे अर्थ पहिल्यांदा कळल्या पाहिजे. टेक नोटीस म्हणजे काय, पॉन्डर ओव्हर म्हणजे काय, या शब्दांचे जर अर्थ तुम्हाला कळले तर ते तुम्हाला इझी जाईल. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे नेक्स्ट. त्याच्यामध्ये अजून तुम्हाला और काय येत आहे,
ऍड अ क्लॉज टू एक्सपॅन्ड द सेंटेन्स मिनिंगफुली. म्हणजे तुम्हाला काय करायचं या ठिकाणी क्लॉज ऍड करायचे. एक वाक्य दिलेलं असतं आणि तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे त्यामध्ये तुम्हाला ऍड करायचं असतं. आता या ठिकाणी बघा की वाक्य दिलेले असतात. In this activity, one main clause will be given. You are required to expand it by adding an appreciate noun clause, adjective clause or verb clause to make a meaningful sentence. पुन्हा मी आपल्याला सांगते की पार्ट ऑफ स्पीचचा आपल्याला बऱ्याचदा रिपीट प्रश्न होतात, त्यामुळे तुम्ही पार्ट ऑफ स्पीचचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आता या ठिकाणी देखील तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही काय केलेलं असतं, तुम्हाला मेन क्लॉज दिलेला असतो आणि सबऑर्डिनेट क्लॉज तुम्हाला लिहायचं असतं. तुम्ही तुमच्या मनाने ते वाक्य काय करू शकता, जोडू शकता. पण त्यासाठी तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडवर्ब क्लॉज यांचा आपल्याला त्या ठिकाणी उपयोग करावा लागतो. इट इज नेसेसरी टू नो द स्ट्रक्चर्स ऑफ ऑल द three clauses and also know the linking words to be used to expand this sentence. आता या ठिकाणी आपल्याला जनरली मी याचं थोडक्यामध्ये तुम्हाला माहिती सांगते. की नाउन क्लॉज जे असतात ते तुमचे दॅट, त्यानंतर व्हॉट, हाऊ आणि व्हाय यासारख्या साधारणपणे शब्दांनी जोडलेले असतात. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे तुमचे हू, व्हिच, दॅट, त्यानंतर अजून तुमचं वेअर, वेन, हूज यासारख्या शब्दांनी काय केलं जातं, तुमचं ऍडजेक्टिव्ह क्लॉज जोडले जातात. त्यानंतर तुमचं येतं ऍडवर्ब क्लॉज. ऍडवर्ब क्लॉज मध्ये देखील तुमचं वेन, वेअर, सिन्स, त्यानंतर as soon as, त्यानंतर because, as, though यासारख्या वाक्यांनी तुम्हाला काय करायला लागतं की क्लॉज तुम्हाला हे करायला लागतात. म्हणजे तुम्हाला मिनिंगफुल सेंटेन्स काय करायला लागतात, तयार करायला लागतात. आता या ठिकाणी तुम्हाला बघा पहिलं सेंटेन्स काय दिलेलं आहे, आय नो अ प्लेस. बघा या ठिकाणी आय नो अ प्लेस म्हणजे काय अर्थ होतो वाक्याचा, की ती प्लेस मला माहिती आहे. म्हणजे आता काय केलेलं आहे, तर ती प्लेस माहिती आहे म्हणजे त्या प्लेसचं काय, प्लेस इथे तुमचं नाउन झालं, नाउनचं तुम्हाला त्या ठिकाणी वर्णन त्या ठिकाणी करायचंय. मग तुम्ही काय करणार त्या ठिकाणी, तर ती प्लेस माहिती आहे म्हणजे दॅट would be a good spot for a picnic किंवा that would be a good that would be a good spot for a picnic. म्हणजे अशा पद्धतीचं एखादं तुम्ही वर्णन त्या ठिकाणी करू शकता. किंवा पुढचं सेंटेन्स तुम्हाला दिलेलं आहे, ही नोज अ डॉक्टर, त्याला डॉक्टर माहिती आहे किंवा डॉक्टर, आता त्या डॉक्टरचं वर्णन आपण करणार आहे की हू ऑर्गनाइज फ्री मेडिकल कॅम्प्स फॉर पुअर पीपल किंवा ही नोज अ डॉक्टर विच वॉज व्हेरी फेमस इन आवर एरिया. म्हणजे आपण त्या डॉक्टरची माहिती आपण काय करणार आहोत, सांगणार आहोत. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला विच या शब्दाने काय करायचं, वाक्य जोडायचं. म्हणजे पहिल्या वाक्याला अनुसरून आपण काय करायचंय, पुढे त्याला तेच वाक्य एक्सपॅन्ड करायचे, पण ते मिनिंगफुली वाक्य असलं पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही कुठे तुम्हाला दॅटने वाक्य जोडालंय, कधी तुम्हाला व्हॉटने जोडालंय, कधी विचने जोडालंय. एखाद्या तुम्हाला गोष्टीचं वर्णन दिलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हूने पण जोडू शकता किंवा तुम्हाला बिकॉजने वाक्य जोडावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळी वाक्य जोडण्यासाठी हे करायला. बघा आता द ओल्ड मॅन कुडंट वॉक फास्ट.
राईट. म्हणजे काय अर्थ होतो की म्हातारा माणूस कुडंट वॉक फास्ट, की तो फास्ट चालू शकत नाही. आता या ठिकाणी काय ना दॅट किंवा विचनी नाही हे करायचं, तर आपण त्या ठिकाणी त्याचं कारण का चालू शकत नाही, बिकॉज ही हॅड बिकम व्हेरी वीक, कारण तो काय झालेला आहे, खूप अशक्त झालेला आहे, म्हातारा झालेला आहे. बिकॉज ही हॅड बिकम व्हेरी वीक, म्हणजे अशा पद्धतीचे आपण काय करायचे की त्याला दॅटने, विचने, बिकॉजने किंवा अजून तुमचं तो येऊ शकतो, असे वेगवेगळे म्हणजे जसं तुम्हाला वाक्य असेल त्या वाक्यानुसार तुम्ही काय करायचे ते पुढचे वाक्य एक्सपॅन्ड करायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन सर. नेक्स्ट पाटील सर. पाटील सर. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे ऍड prefix or suffix to make new words or pick the root words and use one of it your own sentence. Add a prefix or suffix to make new words or pick the root words and use one of it in your own sentence. म्हणजे तुमचं काय करायचं, पहिल्या याच्यामध्ये आपल्याला प्रेफिक्स आणि सफिक्स करायचे आणि त्याच्यावरती त्या शब्दांवरती त्याच रूट वर्ड वरती तुम्हाला सेंटेन्स तयार करायचं आहे. आता प्रेफिक्स आणि सफिक्स मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं एकदम सोपं आहे. प्रेफिक्स म्हणजे काय, शब्दाच्या अगोदर तुम्ही एखादा हे जोडून शब्द बनवायचा आणि सफिक्स म्हणजे नंतर. आता जसं काइंड, काइंड तुमचं काय येणार, तर अनकाइंड पण येऊ शकतं किंवा तुम्ही त्याचं काइंडनेस ते देखील करू शकता. पॉप्युलर, पॉप्युलरली किंवा पॉप्युलरिटी, हॅपी, अनहॅपी, केअरचं केअरफुल, केअरलेस येऊ शकतं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करायचे ते वर्ड्स बनवायचे, ते देखील सोपे असतात आणि त्यालाच तुम्ही काय करायचे नंतर त्याच्यापासूनच पुढे तुम्हाला त्याचं सेंटेन्स बनवायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही काय करणार आहात, तर बघा आपला पहिला मी तुम्हाला वर्ड दिलेला आहे त्या ठिकाणी काइंड. इथे आपण काय करायचं, त्याचं सफिक्स काय केलं तर काइंडनेस, आणि मग त्यालाच काय करायचं त्या रूट वर्डला तुम्ही काय करायचंय किंवा तुमचं पॉप्युलरला तुमचं पॉप्युलरिटी, अशा पद्धतीचे आपण दोन वर्ड्स तिथे घेतले. तर तुम्ही कुठल्याही एका मधलं काइंड किंवा पॉप्युलर, आता सपोज आपण पॉप्युलर वरती हे केलं तर तुम्ही या शब्दावरती बनवायचे नाही, तर जो रूट वर्ड असतो त्या शब्दापासूनच तुम्ही काय करायचं वाक्य बनवायचं किंवा काइंड पासून कुठल्याही एका याच्यावरती तुम्ही काय करू शकता सेंटेन्स तयार करू शकता. इथे याचं घेतलं तर फुटबॉल इज द मोस्ट वाक्यामध्ये काय केलं तुम्ही उपयोग केलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला ऍड, प्रिफिक्स और सफिक्स मध्ये तुम्ही हे जरी सोडवलं, कारण तुम्हाला कुठलं तरी ऑर असतं त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं हाच प्रश्न लक्षात ठेवा की याला तुम्ही शब्द एकतर पहिल्यांदा जोडायचे किंवा एकतर नंतर जोडायचे, दोन्हीपैकी कुठलेही तुम्ही करू शकता. तुम्हाला सेंटेन्स जर जमत असेल तर ते देखील तुम्ही सोडू शकता. तुम्हाला जे सोपं पडेल ते प्रश्न सोडवा, कारण दोन्ही याच्यामध्ये तुमचं आहे. बघा आता आपण हा पहिला प्रश्न या ठिकाणी आपण सर्व घेतलेला आहे. व्यवस्थितरित्या जर तुम्ही त्याचा जर अभ्यास केला आणि कशा पद्धतीने सोडवायचं हे जर थोडंसं जर त्याचं गाईडलाईन्स जर लक्षात ठेवल्या तर तुम्ही त्यामध्ये 10 आउट ऑफ 10 मार्क्स मिळवू शकता. मग परीक्षेला तुम्ही बरोबर आता तयारीला लागा आणि प्रत्येक प्रश्न असं वेगवेगळा 10-10 मार्काचे हे जे प्रश्न आहेत ते प्रश्नपत्रिकांमधले बघा आणि 4-5 प्रश्न तुम्ही सोडवा. मी देखील तुम्हाला इथे नमुना म्हणून बरेचसे सोडवायला दिलेले आहेत, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आणि तुमच्या टीचरला दाखवायचे. ओके, थँक्यू.